बाळासाहेब शिंदे लिखित संपूर्ण इंग्रजी व्याकरण या पुस्तकावर आधारित आदर्श इंग्रजी शब्दसंग्रह संपर्क विनर्स करियर पॉइंट MPSC PSI STI शक्ती सहकार बिल्डिंग बस स्टँड रोड औरंगाबाद। लेसन फर्स्ट। नाउन म्हणजे नाम। नामाचे खालील 5 प्रकार पडतात। प्रॉपर नाउन। प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम जे फक्त एका घटकापुरते त्याला ओळखण्यासाठी वापरले जाते त्याला विशेष नाम असे म्हणतात। जसे इंडिया, औरंगाबाद, गंगा, कला, सचिन, लता। दुसरा प्रकार कॉमन नाउन। सामान्य नाम हे समान गुणधर्मामुळे दिले जाते। विशेषतः सारख्या दिसण्यावरून दिलेल्या नामाला सामान्य नाम असे म्हणतात। जसे बुक, पेन, सिटी, डॉग। तिसरा प्रकार कलेक्टिव्ह नाउन। समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात। जसे क्लास, फॅमिली, डझन, फ्लॉक, बंच, बुके। चौथा प्रकार मटेरियल नाउन। जे पदार्थ लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजतात अशा पदार्थांच्या नावाला पदार्थवाचक नामे असे म्हणतात। जसे पेपर, वॉटर, सॉल्ट, मिल्क। पाचवा प्रकार ॲब्स्ट्रॅक्ट नाउन। अमूर्त संकल्पनांच्या नावांना भाववाचक नामे असे म्हणतात। जे घटक डोळ्यांना दिसत नाहीत, ज्यांना स्पर्श करता येत नाही, तसेच ज्यांची चव घेता येत नाही अशा अमूर्त संकल्पनांच्या किंवा कल्पनेने मानलेल्या घटकांच्या नावांना भाववाचक नामे असे म्हणतात। परीक्षेच्या दृष्टीने भाववाचक नामे हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे। काही भाववाचक नामे मूळ स्वरूपात आढळतात, परंतु काही भाववाचक नामे इतर शब्दांपासून सुद्धा तयार करता येतात। जसे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स फ्रॉम ॲडजेक्टिव्ज म्हणजेच विशेषणांपासून भाववाचक नामे। लॉंग पासून लेंथ, यंग पासून यूथ, हंबल, हंबलनेस, क्रुएल, क्रुएल्टी, स्ट्रॉंग पासून स्ट्रेंथ, पुअर पासून पॉव्हर्टी, ट्रू पासून ट्रूथ, वाईज पासून विजडम, तर फ्री पासून फ्रीडम, ब्रेव, ब्रेवनेस, डीप, डेप्थ, हाय, हाईट। काही भाववाचक नामे क्रियापदांपासून सुद्धा तयार करता येतात। जसे लाफ पासून लाफ्टर, लिव्ह पासून लाईफ, नो, नॉलेज, बिलीव, बिलीफ, सर्व, सर्व्हिस, चूज, चॉईस, मूव, मूवमेंट, थिंक, थॉट, जज, जजमेंट, डिस्कव्हर, डिस्कव्हरी, डाय, डेथ, सक्सीड, सक्सेस, ॲडव्हाइज, ॲडव्हाइस। या ठिकाणी यस ऐवजी सी वापरल्यास ॲडव्हाइसचे ॲडव्हाइस हे भाववाचक नाम होते। ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स फ्रॉम कॉमन नाउन्स। काही भाववाचक नामे सामान्य नामापासून तयार केली जातात। जसे किंग पासून किंगडम, थीप पासून थेफ्ट, ऑथर, ॲथॉरिटी, हिरो, हिरोइझम, पॅट्रिऑट, पॅट्रिऑटिझम, कावर्ड, कावर्डनेस, इन्फंट, इन्फन्सी। हाऊ टू आयडेंटिफाय अ नाउन फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स। वाक्यातील नाम कसे ओळखावे। वाक्याचा कर्ता व कर्म नामे असतात। शब्दयोगी अव्ययानंतर वापरलेला शब्द नाम असतो। षष्टीनंतर येणारा शब्द नाम असतो। ऑफच्या मागे पुढे नामेच असतात। ए अँड द म्हणजेच आर्टिकल नंतर येणारा शब्द सुद्धा नाम असतो। कधी कधी आर्टिकल व नाम यांच्यामध्ये मात्र विशेषण वापरलेले असते। नाउन अँड इट्स जेंडर। नाम व त्याचे लिंग। इंग्रजीत लिंगाचे खालीलप्रमाणे 4 प्रकार पडतात। मॅस्क्युलाइन,
म्हणजेच पुल्लिंग, फेमिनाईन म्हणजेच स्त्रीलिंग, कॉमन म्हणजेच सामान्य लिंग, तर न्यूटर म्हणजेच नपुसकलिंग. काही महत्त्वाची पुल्लिंगी व स्त्रीलिंगी नामे: बॉय मुलगा, गर्ल मुलगी, जंटलमॅन श्रीमान, लेडी श्रीमती. हार्ट म्हणजे नर हरिण, रो म्हणजे मादी हरिण. बॅचलर म्हणजे अविवाहित मुलगा, स्पिन्स्टर म्हणजे अविवाहित मुलगी. हॉर्स म्हणजे घोडा, मेयर म्हणजे घोडी. बक नर बदक, डो मादी बदक. हजबंड नवरा, वाईफ बायको. बुल किंवा ऑक्स म्हणजे बैल, काऊ म्हणजे गाय. किंग म्हणजे राजा, क्वीन म्हणजे राणी. बुलक बैल, हायफर गाय. मॅन पुरुष, वुमन स्त्री. कॉक कोंबडा, हेन कोंबडी. मंक मठाधिपती, नन स्त्री मठाधिपती. कोल्ट शिंगरू, फिल्ली शिंगरू मादी. नेफ्यू पुतण्या, नीस पुतणी. डॉग कुत्रा, बीच कुत्री. रॅम एडका, ईव मेंढी. ड्रेक नर बदक, डक मादी बदक. स्टॅग नर हरिण, हाइंड मादी हरिण. ड्रोन नर मधमाशी, बी मादी मधमाशी. विझार्ड जादूगार, विच चेटकिन. अर्ल सरदार, काउंटेस श्री सरदार. गँडर हंस, गूज हंसी. फादर वडील, मदर आई. ऑथर लेखक, ऑथरेस लेखिका. बॅरन उद्योगपती, बॅरनेस उद्योजिका. काउंट सरदार, काउंटेस सरदार पत्नी. हेअर पुरुष वारसदार, हेअरेस स्त्री वारसदार. होस्ट यजमान, होस्टेस स्त्री यजमान. लायन सिंह, लायनेस सिंहीण. मॅनेजर व्यवस्थापक, मॅनेजरेस व्यवस्थापिका. मेयर महापौर, मेयरेस स्त्री महापौर. पॅट्रन आश्रयदाता, पॅट्रनेस स्त्री आश्रयदाता. पियर उमराव, पियरेस उमराव पत्नी. पोएट कवी, पोएटेस कवयित्री. प्रिस्ट धर्मगुरू, प्रिस्टेस श्री धर्मगुरू. शेफर्ड मेंढपाळ, शेफर्डेस श्री मेंढपाळ. स्टीवार्ड विमान किंवा बोटीतील सेवक, स्टीवार्डेस सेविका. व्हिस्काउंट उमराव, व्हिस्काउंटेस उमराव पत्नी. ॲक्टर अभिनेता, ॲक्ट्रेस अभिनेत्री. कंडक्टर वाहक, कंडक्ट्रेस श्रीवाहक. इन्चांटर मंत्रमुग्ध करणारा, इन्चांट्रेस मंत्रमुग्ध करणारी. हंटर शिकारी, हंट्रेस श्री शिकारी. इन्स्ट्रक्टर निर्देशक, इन्स्ट्रक्ट्रेस निर्देशिका. प्रिन्स राजा, प्रिन्सेस राणी. सॉन्गस्टर गायक, सॉन्गस्ट्रेस गायिका. गव्हर्नर राज्यपाल, गव्हर्नेस श्री राज्यपाल. गॉड देवता, गॉडेस देवी. मास्टर मालक, मिस्ट्रेस मालकीन. डेअरीमॅन दूधवाला, डेअरीमेड दूधवाली. ग्रँडफादर आजोबा, ग्रँडमदर आजी. पीकॉक मोर, पीहेन लांडोर. हेडमास्टर मुख्याध्यापक, हेडमिस्ट्रेस मुख्याध्यापिका. स्टेप ब्रदर सावत्र भाऊ, स्टेप सिस्टर सावत्र बहीण. सन इन लॉ जावई, डॉटर इन लॉ सून. ही गोट बोकड, शी गोट शेळी. फॉक्स कोल्हा, व्हिग्झेन मादी कोल्हा. जॅक आस गाढव, जेनी आस गाढवीन. नंबर ऑफ नाऊन म्हणजेच नामाचे वचन. इंग्रजीत वचनाचे दोन प्रकार पडतात. सिंग्युलर म्हणजे एक वचन,
व प्लुरल म्हणजे अनेकवचन. काही एकवचनी नामाचे अनेकवचन फक्त यस प्रत्यय जोडून केले जाते, जसे बॉय बॉईज, गर्ल गर्ल्स, बुक बुक्स, पेन पेन्स, ट्री ट्रीज, काऊ काऊज, चेअर चेअर्स, मंथ मंथ्स, डेस्क डेस्क्स, कॅट कॅट्स, आय आईज, कॅप कॅप्स, फार्मर फार्मर्स, कार कार्स, हॅट हॅट्स, हँड हँड्स. ज्या एकवचनी नामाच्या शेवटी यस सी एच एस एच एक्स किंवा झेड पैकी अक्षरे असतील अशा नामाचे अनेकवचन करताना ईएस प्रत्यय जोडावा लागतो, जसे डिश डिशेस, मॅच मॅचेस, कॅच कॅचेस, ब्रांच ब्रांचेस, बॉक्स बॉक्सेस, टॅक्स टॅक्सेस, बेंच बेंचेस, ब्रश ब्रशेस, गॅस गॅसेस, वॉच वॉचेस, फॉक्स फॉक्सेस, किस किसेस, बुश बुशेस. ज्या नामाच्या शेवटी वाय आहे परंतु वाय पूर्वी एखादा स्वर आहे अशा नामाचे अनेकवचन फक्त यस प्रत्यय जोडून केले जाते. बॉय बॉईज, टॉय टॉईज, वे वेज, रे रेज, मंकी मंकीज, डॉंकी डॉंकीज, एसे एसेज, बे बेज, डे डेज, की कीज, प्ले प्लेज, व्हॅली व्हॅलीज. परंतु ज्या नामाच्या शेवटी वाय आहे व वाय पूर्वी एखादे व्यंजन आहे तर अशा नामाचे अनेकवचन करताना वाय काढून टाकावा व आय ई एस प्रत्यय जोडावा. स्टोरी स्टोरीज, लेडी लेडीज, क्राय क्राईज, आर्मी आर्मीज, बॉडी बॉडीज, लॉरी लॉरीज, फ्लाय फ्लाईज, सिटी सिटीज, ड्यूटी ड्यूटीज, कॉपी कॉपीज, पॉलिसी पॉलिसीज, फॉली फॉलीज. ज्या एकवचनी नामाच्या शेवटी ओ असेल परंतु त्यापूर्वी एखादे व्यंजन असेल तर अशा नामाचे अनेकवचन करताना फक्त ई एस प्रत्यय जोडावा. मँगो मँगोज, इको इकोज, पोटॅटो पोटॅटोज, बफेलो बफेलोज, हिरो हिरोज, निग्रो निग्रोज, मोटो मोटोज. परंतु वरील नियमाला खालील नामे अपवाद आहेत. जी नामे इंग्रजीमध्ये परभाषेतून आली आहेत किंवा ज्यांचे संक्षिप्त रूप केलेले आहे अशा नामाच्या शेवटी ओ असून सुद्धा अनेकवचन करताना त्यांना फक्त यस प्रत्यय लागतो. फोटो फोटोज, सोलो सोलोज, डायनॅमो डायनॅमोज, किलो किलोज, सोप्रॅनो सोप्रॅनोज, पियानो पियानोज, हॅलो हॅलोज, मोमेंटो मोमेंटोज, किमोनो किमोनोज. ज्या नामाच्या शेवटी डबल स्वर आहे अशा नामाचे अनेकवचन फक्त यस प्रत्यय जोडून करतात, जसे झू झूज, बी बीज, रेडिओ रेडिओज, स्टुडिओ स्टुडिओज, ट्री ट्रीज, कुक्कू कुक्कूज, पोलिओ पोलिओज, बांबू बांबूज. जर नामाच्या शेवटी यफ किंवा यफी असेल तर ते काढून टाकून फक्त व्ही ई एस प्रत्यय जोडावा. लीफ लिव्ज, वाईफ वाईव्ज, नाईफ नाईव्ज, थीफ थ्यूज, लाईफ लाईव्ज, उल्फ उल्व्ज, शेल्फ शेल्व्स, काल्फ काव्ज. वरील नियमाला मात्र खालील नामे अपवाद आहेत. खालील नामांच्या शेवटी यफ असून सुद्धा किंवा यफी असून सुद्धा फक्त यस प्रत्यय जोडून अनेकवचन होते. ब्रीफ ब्रीफ्स, सेफ सेफ्स, ग्रीफ ग्रीफ्स, रूफ रूफ्स, चीफ चीफ्स, प्रूफ प्रूफ्स. काही नामांच्या शेवटी अनेकवचन करताना ईएन किंवा आर ई एन प्रत्यय जोडला जातो,
जसे ऑक्स, ऑक्झेन, चाइल्ड, चिल्ड्रन. काही नामातील फक्त अंतर्गत स्वरात बदल केला जातो, जसे टूथ, टीथ, मॅन, मेन, वुमन, वुमेन, गूज, गीज, माऊस, माईस, लाऊज, लाईस. काही नामांच्या शेवटी असणाऱ्या मॅनचे मेन करून अनेकवचन केले जाते. वर्कमॅन, वर्कमेन, वॉशरमॅन, वॉशरमेन, जंटलमॅन, जंटलमेन, फिशरमॅन, फिशरमेन. दोन नामांपासून तयार झालेल्या संयुक्त नामातील शेवटच्या शब्दाचे अनेकवचन करावे. स्टोरीबुक, स्टोरीबुक्स, क्लासरूम, क्लासरूम्स, इंक बॉटल, इंक बॉटल्स, बॉक्स ऑफिस, बॉक्स ऑफिसेस, क्लासमेट, क्लासमेट्स, प्लेरूम, प्लेरूम्स, गर्लफ्रेंड, गर्लफ्रेंड्स. अपवाद. परंतु वरील नियमाला खालील नामे अपवाद आहेत. खालील संयुक्त नामातील दोन्हीही नामांचे अनेकवचन केले जाते. मॅन सर्वंट, मेन सर्वंट्स, वुमन सर्वंट, वुमेन सर्वंट्स, लॉर्ड जस्टिस, लॉर्ड्स जस्टिसेस. संयुक्त नामामध्ये दोन नामांच्या मध्ये शब्दयोगी अव्यय असेल तर फक्त पहिल्या नामाचे अनेकवचन करावे, जसे सन इन लॉ, सन्स इन लॉ, ब्रदर इन लॉ, ब्रदर्स इन लॉ, सिस्टर इन लॉ, सिस्टर्स इन लॉ, डॉटर इन लॉ, डॉटर्स इन लॉ, कमांडर इन चीफ, कमांडर्स इन चीफ, काउंट ऑफ मेल, काउंट्स ऑफ मेल. अक्षरे, संख्या किंवा चिन्हांचे अनेकवचन करताना ॲपॉस्ट्रॉफी यस वापरावा, जसे टी, टीज, टेन, टेन्स. आद्याक्षरांचे अनेकवचन करताना फक्त यस प्रत्यय जोडावा. MP, MPs, VIP, VIPs, MLA, MLAs. 1000, 100, स्कोर, क्रॉस, डझन या संख्यादर्शक नामापूर्वी एखादा संख्यावाचक शब्द वापरल्यास वरील नामे एकवचनी रूपातच लिहितात, परंतु स्वतंत्ररित्या कर्ता म्हणून किंवा ऑफ पूर्वी वापरल्यास मात्र त्यांचे अनेकवचनी रूपसुद्धा वापरले जाते, जसे आय हॅव 5 डझन मँगोज, सी हॅज 10,000 रुपीज, thousands were present, he spent thousands of rupees. पुढे sheep, fish, deer, fruit, अल्फाबेट या नामांचे एकवचन व अनेक वचनात त्यांच्या एकाच प्रकाराचा उल्लेख असल्यास रूप बदलत नाही, परंतु त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांचा उल्लेख केल्यास मात्र अनेक वचनी रूप वापरले जाते, जसे देअर आर 26 अल्फाबेट इन इंग्लिश. या ठिकाणी एकाच भाषेची मुळाक्षरे आहेत म्हणून फक्त अल्फाबेट असा शब्दप्रयोग केला आहे, परंतु माय चाइल्ड इज लर्निंग अल्फाबेट्स फ्रॉम मराठी, इंग्लिश अँड हिंदी. या ठिकाणी वेगवेगळ्या भाषांची मुळाक्षरे असल्याने अल्फाबेट्स असा शब्दप्रयोग केला आहे. हाच नियम बाकीच्या इतर नामांसाठी सुद्धा लागू पडतो. इंग्रजीत परभाषेतून आलेल्या खालील महत्त्वपूर्ण शब्दांची अनेक वचने लक्षात ठेवावीत. क्रायसिस, क्रायसेस, ओव्हम, ओव्हा, बॅक्टेरियम, बॅक्टेरिया, क्रायटेरियॉन, क्रायटेरिया, ॲनालिसिस, ॲनालिसिस, मीडियम, मीडिया. मीडिया म्हणजे प्रसार माध्यमे, तर याचे दुसरे अनेकवचन मीडियम्स असे होते, त्याचा अर्थ फक्त माध्यमे असा होतो. ओयासिस, ओयासेस, रेडियस, रेडाय, बेसिस, बेसिस, जिनियस, जेनाय, सिलॅबस, सिलॅबी, इंडेक्स. याचे दोन अनेकवचने होतात. इंडायसेस म्हणजेच गणितीय चिन्हे, तर इंडेक्सेस म्हणजेच अनुक्रमणिका. दोन भागांपासून बनलेल्या वस्तूंची नामे नेहमी अनेकवचनी रूपातच आढळतात, जसे पॅन्ट्स, पायजामाज, ट्राउझर्स, बायनॅक्युलर्स,
सीझर्स, स्पेक्टॅकल्स, ग्लासेस, टॉंग्स, ड्रॉवर्स. एकवचनी शब्द वापरल्यास तो एकच भाग होतो, म्हणून खालील प्रमाणेच शब्दप्रयोग करावा. आय नीड ट्राउझर्स. आय नीड अ पेअर ऑफ ट्राउझर्स. आय नीड 3 पेअर्स ऑफ ट्राउझर्स. यानंतर पुढील रोगांची नावे जरी अनेकवचनी वाटत असली तरी क्रियापद मात्र एकवचनीच वापरावे. जसे मेसल्स, मम्प्स, रिकेट्स, शिंगल्स. मेसल्स हॅज ब्रोकन आउट इन द सिटी. यानंतर मॅथमॅटिक्स, फिजिक्स, पॉलिटिक्स, ॲथलेटिक्स या विषयांची नामे उच्चारल्याप्रमाणेच लिहावीत. विषय अर्थाने वापरल्यास त्यांच्यानंतर एकवचनी क्रियापद वापरावे, परंतु विषय सोडून वेगळ्या अर्थाने त्यांचा वापर केल्यास मात्र क्रियापद अनेकवचनी वापरावे. जसे मॅथमॅटिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट. युअर मॅथमॅटिक्स आर रॉंग. न्यूज, इनिंग्स नंतर एकवचनी क्रियापद वापरावे. धिस न्यूज इज नॉट ट्रू. यानंतर लगेज, फर्निचर या शब्दांचे अनेकवचन करू नये, तसेच या शब्दानंतर येणारे क्रियापद एकवचनी असावे. ओल्ड फर्निचर इज डिस्पोज्ड. पीपल, कॅटल, पोल्ट्री, व्हर्मिन, जेंट्री ही समूहवाचक नामे असून यानंतर येणारे क्रियापद नेहमी अनेकवचनीच असते. कॅटल आर ग्रेझिंग. कॅटल्स आर ग्रेझिंग असे केल्यास ते चूक ठरते. भाववाचक नामे व पदार्थवाचक नामे यांच्यानंतर येणारे क्रियापद नेहमी एकवचनीच असते. वॉटर इज नीडेड फॉर लाईफ. केसेस ऑफ नाऊन. नामाच्या विभक्ती. नामाच्या खालीलप्रमाणे 5 विभक्ती पडतात. नंबर 1 नॉमिनेटिव्ह केस म्हणजेच प्रथमा विभक्ती. कर्त्याच्या जागी वापरलेल्या नामाची विभक्ती प्रथमा असते. जसे लता सिंग्स अ सॉन्ग या ठिकाणी वाक्याचा कर्ता लता असल्याने त्या नामाची विभक्ती प्रथम आहे. नंबर 2 ऑब्जेक्टिव्ह केस, यालाच ॲक्युझेटिव्ह केस असे सुद्धा म्हणतात, म्हणजेच द्वितीया विभक्ती. वाक्यात कर्माच्या जागी वापरलेल्या नामाची विभक्ती द्वितीया असते. जसे आय मेट मिस्टर काटे यस्टरडे या वाक्यात मिस्टर काटे हे नाम कर्माच्या जागी वापरल्याने ते शब्दांच्या शक्ती. शब्दांच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात. शब्दशक्ती एकूण 3 प्रकारच्या आहेत. पहिली शब्दशक्ती आहे अभिधा. अभिधा म्हणजे सरळ समाजमान्य अर्थ. आपण जसे बोलतो तसाच एकच अर्थ घेणे म्हणजे अभिधा होय. म्हणजेच वाच्यार्थाला अभिधा असे म्हणतात. जसे मी आज एक साप पाहिला. आज आम्ही गहू खरेदी केला. बाबा जेवायला बसले. दुसरी शब्दशक्ती आहे व्यंजना. या शब्दशक्तीचा वापर दुसऱ्याला नावे ठेवणे, व्यंग दाखविणे तसेच दोष दाखविण्यासाठी केला जातो.
काव्यनिर्मितीसाठी ही शब्दशक्ती मोठ्या प्रमाणात वापरतात. या शब्दशक्तीचा मूळ अर्थ एक असतो, परंतु त्याच अर्थाचा वापर दुसऱ्याला नावे ठेवण्यासाठी किंवा दोष दाखवण्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजेच या शब्दशक्तीत दोन अर्थ घेतले जातात. उदाहरणार्थ, निवडणुका आल्या की कावळ्यांचे कावकाव सुरू होते. यामध्ये कावळा हा एक पक्षी आहे, तो मूळ अर्थ आहे, पण त्याचा उपयोग निवडणुकीत आश्वासने देणाऱ्या पुढाऱ्यांसाठी केला आहे, म्हणून हा दुसरा अर्थ. जसे भुंकणारे कुत्रे चावत नसते. कुत्रे हा प्राणी आहे, परंतु त्याचा वापर एखाद्या व्यक्तीसाठी केला जातो, म्हणून द्विअर्थाने वापर केल्यास ती शब्दशक्ती व्यंजना होते. शेवटचा प्रकार आहे लक्षणा. याला लक्षार्थ असे म्हणतात. मूळ अर्थ घेतल्यास अनर्थ होतो, म्हणून वेगळाच असा साजेसा अर्थ घ्यावा लागतो. ती शब्दशक्ती असते लक्षणा. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे, तेव्हा ती शब्दशक्ती असते लक्षणा. जसे बाबा ताटावर बसले, याचा मूळ अर्थ बाबा जेवायला बसले असा आहे. ताटावर बसले असा घेतल्यास त्याचा अनर्थ होईल. दुसरे उदाहरण, आत्ताच आमच्या घरावरून हत्ती गेला. घरावरून हत्ती जाणे शक्य नाही, म्हणजेच हत्तीची मिरवणूक दारातून गेली. तिसरे उदाहरण आहे, सूर्य बुडाला. सूर्य बुडाला म्हणजेच सूर्य मावळला. या सर्व वाक्यामध्ये योग्य असा साजेसा अर्थ घ्यावा लागतो. मूळ अर्थ घेतल्यास तो अनर्थ होतो.